आज सोलापूर जिल्ह्यातल्या पूर परिस्थितीच्या संदर्भात बोलत असताना काल परवा कमी झालेलं पाणी पुन्हा 1,55,000च्या आसपासचा क्युसेक्सनं पाणी आज शिना नदीमध्ये पुन्हा येते आणि बऱ्याचशाच गावामध्ये पुन्हा आज पाणी आहे. सुदैवानं आता मराठवाड्यामध्ये ग्रीन अलर्ट आहे. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पण ग्रीन अलर्ट आहे. त्यामुळं पाण्याची पातळी याच्यापेक्षा अधिक वाढेल अशी आता परिस्थिती नाही. परंतु सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये साधारण 12,500 कुटुंब बाधित झालेली आहेत आणि साधारण 45,000च्या आसपासची लोकसंख्या डायरेक्ट यानं बाधित झालेली आहे. ती संख्या अजूनही वाढण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे असताना खूप मोठ्या संख्येनं घराची झालेली पडझड ही खूप मोठ्या संख्येनं झालेली आहे. आज मी मगाशीच प्रशासनाची या संदर्भात बैठक केली आणि त्यांना तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत. जी लोक रेस्क्यू कॅम्पमध्ये आहेत त्या लोकांच्या सगळ्या सोयीसुविधांची व्यवस्था, त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याची व्यवस्था, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था आज प्रशासनाकडून दिल्या जात असताना जवळजवळ 18,500च्या आसपास जनावरं बाधित आहेत. त्यांच्याही चाऱ्याचा खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला होता. त्या चाऱ्याचा साधारण रोज 144 मेट्रिक टन चारा लागेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि या 2 दिवसात प्रशासनानं तशा सूचना दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा सातारा जिल्हा असेल, अन्य काही जिल्ह्यातनं चाऱ्याची उपलब्धता करून संबंधित तालुक्यामध्ये चारा पोचवण्याचं काम केलं आणि त्या जनावरांनाही आता चारा बऱ्यापैकी आता पोचतो आहे. काही ठिकाणी पोचत नाही, त्याही ठिकाणी आपण व्यवस्था करतो. त्यासोबत जवळजवळ 81 गावाची लाईट वीज खंडित झालेली होती. त्यामुळे त्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वीज खंडित झाल्यामुळं लोकांची गैरसोय होते. परंतु पाठीमागच्या 2-3 दिवसात झालेल्या बैठकीच्या अनुषंगानं तेव्हापासून प्रशासनाने खूप ताकदीने काम केलं आणि जवळजवळ 27 गावं सोडली तर बहुतांश ठिकाणी मुख्य गावठाणामध्ये आता वीज जोडणी झालेली आहे. त्या ठिकाणी आता वीज पोचली, पण पुन्हा काही ठिकाणची वीज खंडित झालेली आहे. काही ठिकाणी MSEBच्या अधिकाऱ्यांनी सबस्टेशन दुरुस्त केलं होतं, त्या ठिकाणी पुन्हा पाणी आलं आणि त्या ठिकाणी पुन्हा समस्या निर्माण होत आहेत. तो एक विषय आहे. परंतु बहुतांश गावाला आता वीज जोडणी देत असताना 27 गावं अजून बाकी आहेत. जसा पूर कमी होईल आणि जसं त्या ठिकाणी जाणं येणं शक्य आहे त्या ठिकाणी लोकांची वीज जोडणी गावठाणाची करता येईल. ज्या वाड्या वस्त्या आहेत ज्या खूपच नदीच्या बाजूच्या ज्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी मात्र वीज जोडणी तात्काळ आता शक्य नाही. तर साधारण 15-20 दिवसाचा अवधी लागेल. नंतर अनेक ठिकाणी पोल वाहून गेलेले आहेत, पोल पडलेले आहेत. त्या ठिकाणी आपण आज जरी म्हटलं पोल उभं करणं तरी शक्य नाही, कारण तिथं खूप मोठं चिखल आहे आणि परिस्थिती अशी की तिथं पोल उभं करणं शक्य नाही. त्या ठिकाणी अडचणी येत आहेत. साधारण मगाशी माहिती घेतली, साधारण 1400 DP वाहून गेलेले आहेत आणि शेतकऱ्याच्या मोटर तर असंख्य गेलेल्या आहेत. त्यामुळं खूप मोठं नुकसान या ठिकाणी ते झाले. त्याही संदर्भात साधारण एस्टिमेट केलं तर सोलापूर जिल्ह्याच्या वीज वितरण व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी साधारण 25 ते 30 कोटीची आवश्यकता आहे. त्या अनुषंगानं तशी शासनाकडे उद्या आपण मागणी करतो. खूप ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या खूप मोठ्या संख्येनं आहेत आणि त्याची संख्याही खूप मोठी आहे. साधारण जवळजवळ 17-18-20 कुटुंब बाधित जेव्हा झालेले, मुख्य बाधित आणि अंशतः बाधित अशी जवळजवळ 20,000 कुटुंब बाधित झाली. त्या लोकांना प्राथमिक गरजा पुरवणं आवश्यक आहे. खूप सेवाभावी संस्था मदत करत आहेत आणि त्या ठिकाणी लोकांना मदत देण्याचं काम चालू आहे. परंतु लोकांचा संसार सुरळीत व्हायला किमान महिन्याचा अवधी लागेल.
आणि त्या महिनाभर लागेल एवढ्या सगळ्या जीवनावश्यक वस्तू, कपड्यासह सगळ्या जीवनावश्यक वस्तू त्यांचा मिळणं गरजेचं आहे. त्याही संदर्भात आपण प्रशासकीय पातळीवर तातडीच्या उपाययोजना करतो आहे. आणि येणाऱ्या 3-4-5 दिवसामध्ये आपण जेवढे बाधित कुटुंब आहेत त्यांना आता आपण तर धान्य आणि तांदूळ आत्ताच आपण पोच केलेला आहे, तोही करतो आहे. आपण चारा मोफत देतो आहे. पाण्याची व्यवस्था आपण त्या लोकांची केलेली आहे. त्याने पाणी देण्याचं काम परमानची 40 लिटर चालू आहे. परंतु दिवाळी तोंडावर आहे. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या लोकांना महिनाभर पुरेल एवढं अन्न, धान्य आणि कपड्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. त्याही व्यवस्था आम्ही आता जिल्हा प्रशासनाच्या वतीनं त्या उभ्या करण्याचा आम्ही करतो आहे. आणि साधारण 15,000 ते 20,000 कुटुंबाला 1 महिना पुरेल एवढं सगळ्या व्यवस्था, अगदी कपड्यापासून अन्नधान्यापासून आणि त्यांच्या ज्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंची व्यवस्था करण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही करण्याचा निश्चय केलेला आणि ते या निमित्तानं आम्ही सगळेजण करू. त्यासोबत मी आपल्या माध्यमातून सगळ्या सेवाभावी संस्था असतील आणि मोठे उद्योजक असतील या सगळ्यांनाच माझी विनंती आहे. खूप मोठं संकट आले, कारण शेती घराची पडझड झालेली आहे. काही घरात पाणी साठलं, मातीची घरं काही लोकांची आहेत, त्यांच्यामध्ये एकदा पाणी साठलं तर पुन्हा ते घर दुरुस्त होणं एवढं सोपं राहिलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी मिळून या पूरग्रस्तांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात ज्या लागतील त्या सगळ्या मदती लोकांना करण्यासंदर्भातल्या सूचना आता प्रशासनाला दिलेल्या आहेत. ते सातत्याने दिलेले आहेत, पण अजून आपण बघतो जसं जसं पुढं जाईल तसं तसं वेगवेगळे प्रश्न समोर येत आहेत आणि त्या प्रश्नावर उपाययोजना करण्याचं काम या निमित्तानं प्रशासन सगळ्या बाजूनं करतं आहे. या बाबतीतली माहिती आपल्याला देण्यासंदर्भातला विषय आज या ठिकाणी होता. मी बघितलं की आम्ही तातडीनं हे चालू असताना अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि त्या ठिकाणी संपर्क तुटल्यानंतर तो संपर्क पुनर्स्थापित करणं आवश्यक आहे. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले, काही ठिकाणी पूल वाहून गेले. पहिल्या टप्प्यामध्ये अगदी PWD असेल, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग असेल, यांनाही सूचना आपण दिलेल्या आहेत की तातडीनं गावाचा संपर्क पुन्हा चालू करूया. खड्डे भरण्याची प्रक्रिया तर सातत्यानं होत राहील, ते करूच आपण, परंतु ज्या ठिकाणी संपर्कच तुटलेला आहे त्या ठिकाणी तातडीच्या व्यवस्था उभ्या करायला लागतील. त्या व्यवस्था उभ्या करून गावाचा संपर्क जोडणं हे या ठिकाणी आवश्यक आहे. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो. हे सगळं करत असताना नदीकाठचा जो भाग आहे त्या ठिकाणी अजून किती नुकसान झाले याचा अंदाज, म्हणजे नुकसान म्हणण्यापेक्षा 100% नुकसान झालेलं आहे. अंदाज बांधण्याची आवश्यकता तर राहिलेलीच नाही. 100% नुकसान झालं, कारण सातत्यानं नदीकाठ वाहतोय आता गेल्या 8-10 दिवसापासून. त्यामुळं प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी झाले. मातीचं किती वाहिली, जमीन पिकं वाहून गेलेलीच आहेत, पण माती किती वाहिली याचाही अंदाज आता अजून येत नाही. बऱ्याच ठिकाणी पंचनामे करत असताना अक्कलकोट तालुका असेल, बाजूचा करमाळा तालुका असेल, किंबहुना माळशिरस तालुका, सांगोला तालुका या ठिकाणी पंचनामे होत आहेत. परंतु बहुतांश करमाळा तालुक्याचा काही भाग असेल, माढा तालुक्यातला जो नदीकाठचा सगळा परिसर असेल आणि उत्तर आणि दक्षिण सोलापूर जिल्ह्यातला तालुक्यातला काय परिसर असेल, या ठिकाणी पाणी असल्यामुळे पंचनामे करण्यामध्ये अडचणी येत आहेत. तोही एक मोठा प्रशासनाच्या समोरच्या अडचणीचा विषय आहे. या सगळे विषय डोळ्यासमोर ठेवून आपण प्रशासनाला जसं शक्य आहे तसे तातडीनं आवश्यकता आहे त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी सरसकटच पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कारण आपण बघितलं असेल 110 मंडळापैकी साधारण 72 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यातील बहुतांश म्हणजे त्यामध्ये 70% मंडळामध्ये 2-2 वेळा अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यातल्या राहिलेले काही मंडळं आहेत, म्हणजे साधारण 20-25 मंडळं आहेत, त्या मंडळामध्ये 3-3 वेळा अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड नुकसान झाले. शेतकरी संकटात आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं ही आवश्यकता आहे, त्यांना धीर देणं आवश्यकता आहे. माझी या माध्यमातून सगळ्या लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे. अनेक राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी येत आहेत, भेटीगाठी करत आहेत, तेव्हा या ठिकाणी राजकारण न करता शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभं राहणं ही गरज आहे. प्रशासनानं खूप चांगलं काम प्रशासन करते, या ठिकाणी सगळ्या उपाययोजना करते, परंतु शेवटी नैसर्गिक संकटाला मानव म्हणून काय आपण ज्या सुविधा उपलब्ध करतो किंवा ज्या यंत्रणा उपलब्ध करतो त्याला काही मर्यादा तर येतात, परंतु या मर्यादाचं भांडवल करून या ठिकाणी
राजकारण न करता आपण या सगळ्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी आणि बाधित लोकांच्या पाठीशी उभं राहणं हे आवश्यक आहे अशी माझी विनंती या निमित्तानं सगळ्याच आमच्या लोकप्रतिनिधींना या ठिकाणी येणाऱ्या सगळ्याच लोकांना माझी विनंती राहील. अनेक सेवाभावी संस्था मदत करत आहेत त्यांना मी धन्यवाद देईन आणि आणखीनची मदत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या पूरग्रस्त भागामध्ये करावी. जिल्हाधिकाऱ्यांशी एक कक्ष ओपन केलेला आहे त्याच्याशी संपर्क करावा आणि जी शक्य आहे ती मदत या निमित्तानं द्यावी अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं मी सगळ्याच उद्योजकांना करेन, ज्यांना दानशूर व्यक्तींनाही करेन. आणि त्याचसोबत या ठिकाणी खास करून आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीनं एक जनसेवा संघटनेच्या वतीनं तर गावं स्वच्छ करायची मोहीम घेतो आहे. परंतु मी आत्ताच मगाशी झालेल्या बैठकीमध्ये आमच्या जिल्हा परिषदेला सूचना दिलेल्या आहेत की जेव्हा पूर जातो तेव्हा गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चिखल आणि घरामध्ये खूप मोठी अडचण होते आणि गावामध्ये दुर्गंधी आणि गावामध्ये ज्या कचरा वाहून आलेला ज्याचं जो होतो तो काढणं आवश्यक आहे. आणि त्या ठिकाणी आधीच लोक याच्या सगळ्यामुळं बाधित आहेत. त्यासाठी गावागावामध्ये गाव स्वच्छ करण्यासाठी यंत्रणा उभ्या करायला लागतील. त्याचे तातडीचं टेंडर काढण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीनं सगळी गावं ज्या ठिकाणी आवश्यक आहे ती सगळी गावं आम्ही स्वच्छ करून लोकांना त्या ठिकाणी पुन्हा राहण्याची व्यवस्था तातडीनं व्हावी अशी व्यवस्था आम्ही या निमित्तानं करतो. MSCBला ज्या ठिकाणी पाणी योजना बंद आहेत त्या ठिकाणच्या पहिल्या पाणी योजना चालू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या दृष्टीनं ती यंत्रणा वेगानं काम करते. आवश्यकता भासली तर बाहेरच्या जिल्ह्यातूनही MSCBचा स्टाफ असेल, अन्य विभागाला जे लागेल ती यंत्रणा उभी करून आपण देऊ आणि त्या लोकांचं जनजीवन लवकरात लवकर पूर्वपदावर येण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. मदत करावी असं तुम्ही आवाहन केलं, पण राजकीय पुढारी आणि सेवाभावी संस्था मदत करत असताना यादी तयार केली जाते. यादीप्रमाणे तिथपर्यंत मदत पोचत नाही. खास करून दलित वस्तीमध्ये ही मदत दिली जात नाही. आता जी काही वीस आहे दलित वस्ती किंवा दलित लोकांची ती प्रशासनावर आहे. त्यासाठीच्या काही उपाययोजना तुम्ही करता? नाही, बिलकुल. आज आम्ही प्रशासनाची तातडीची बैठक या ठिकाणी आम्ही घेतलेली होती आणि त्या ठिकाणी कुटुंबनिहाय मदत पोचली पाहिजे याची व्यवस्था गावागावाला आपण रेस्क्यू टीम तयार केलेली आहे. गावामध्ये 10-10, 12-12 अधिकारी ठाण मांडून आहेत. त्यांना लिस्ट आऊट करायला सांगितलेलं आहे. मदत कुठं पोचली याची माहिती घ्यायला सांगितली आहे. मदत कुठं पोचली नाही याची माहिती आपण घेतो आहे आणि त्या अनुषंगानं सेवाभावी संस्था मदत करत आहेत तो त्यांचा विषय आहे. त्यामुळे त्यांनी कुणाला मदत करावी हा त्यांचा विषय आहे. परंतु ज्या ठिकाणी मदत पोचत नाही त्या ठिकाणी प्रशासनानं प्रत्येक कुटुंब आयडेंटिफाय केलेलं आहे आणि ज्या कुटुंबाला ज्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी प्रशासनानं त्या ठिकाणी पोचवण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि तशा मला वाटतं सगळ्या टास्क फोर्स आपण तयार केलेली आहे आणि त्या अनुषंगानं ते काम चालेल आणि एकही बाधित कुटुंबातला एकही कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही याची व्यवस्था या निमित्तानं करू. शासनाकडून जे तातडीची मदत ज्यांचं घर पडले त्यांना 10,000 रुपयाची उद्यापासून चालू होते. त्यांनाही 10,000 रुपयाची मदत त्यांच्या अकाउंटवर देण्याचं तातडीची मदत तात्पुरती आहे पण पहिली मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि ती आता उद्यापासून अकाउंटवर चालू होईल. तर या सगळ्या मदती आपण द्यायचा प्रयत्न करतो आहे. शेवटी हे नैसर्गिक संकट आहे, खूप अकरा-विकरा असं संकट आहे. या परिस्थितीला सामोरं जात असताना काही ठिकाणी त्रुटी राहतात. त्या त्रुटी आपण दाखवून देणं आवश्यक आहे परंतु त्याचा विपर्यास करून यंत्रणा बाधित होईल अशा पद्धतीचं काम सध्या तर कोणी करू नये अशी माझी विनंती आहे. निवडणूक लागेल तेव्हा आपण राजकारण करू, बाकीची भाषणं आपण करू, पण आज माझी विनंती आहे की आता सगळ्यांनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात आणि सगळ्यांनी प्रशासनाला मदत करावी. शासन तर मदत करते पण आपणही काय आपल्याला देता येईल ती मदत करावी आणि देता येत नसेल तर किमान आज शांत राहण्याची भूमिका तर पार पाडावी एवढी माझी विनंती राहील. कारण शेवटी ही व्यवस्था उभी करत असताना आपण सगळ्यांनी एक प्रशासनाचं आभार मानले पाहिजेत. सगळ्यांनी आपण कौतुक केलं पाहिजे, आभार मानलं नाही पण कौतुक केलं पाहिजे की एवढ्या मोठ्या पुराच्या तडाख्यामध्ये 11-11 जेव्हा पूर आला त्यातून
प्रशासनानं सगळ्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वाचवले. एवढ्या मोठ्या ह्याच्यात एकही दुर्घटना घडली नाही की एकही ठिकाणी असं घडलं नाही, हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे जे चांगलं काम करतं या पाठीवर आपण हात मारला तर आणखीन अधिकचं काम करण्याची प्रेरणा त्याला मिळेल. अशावेळी प्रशासनाचं आणि संबंधित यंत्रणाचं खच्चीकरण होऊ नये याची फक्त आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. माझी विनंती राहील सगळ्या राजकीय पक्षांना, आपलं व्यासपीठ वेगळा आपण लढू, पण आता ही वेळ लोकांना मदत करण्याची आपण एकत्रित मदत करू. साधारण किती बाधितांना मिळणार? 10,000 रुपये. नाही, आता जे जे लोक कुटुंब बाधित आहे ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्या लोकांना प्राथमिक मदत मिळणार आहे. अशांची संख्या मला वाटते साधारण 4,500च्या आसपासची आत्तापर्यंत आलेली, पण ते वाढेल एवढं थांबणार नाही, ती संख्या वाढेल, पण आत्तापर्यंत ती 4,500च्या आसपासची. मी स्पष्ट सांगेन की ते बोलण्याची ही वेळ नाही आहे. मी का बोललो आहे याची कल्पना आपल्याला आहे, पण ती बोलण्याची आज वेळ नाही, कुणा ब्लेम करण्याची आज वेळ नाही. माझी विनंती आहे सगळ्यांनाच विनंती आहे की आता या ठिकाणी राजकारण आपल्या करू नये. या परिस्थितीत लोकांच्या पाठीशी उभं राहणं, लोकांना मदत करणं याच गोष्टी आपण फोकस करूया आणि लोकांना मदत करूया. राजकारणाचं व्यासपीठ आपण चालू होईल, निवडणुका महिनाभराने आहेत तेव्हा आपण बाकी सगळ्या गोष्टी करू, पण आज आपण लोकांच्या मदतीला जाऊया, लोकांना मदत करूया. आणि श्रेयवाद हा विषय बाजूला ठेवा. अजून कोणीच श्रेय घ्यायला गेलेलं नाही. आपण हे अगदी आम्ही काम करतो, आम्ही कधी म्हटलं नाही आम्ही काम केलं की आम्ही करतो असं नाही, परंतु सगळ्यांनीच आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे, लोकांच्या सोबत राहिलं पाहिजे, ही भूमिका ठेवली पाहिजे. आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री मोदयांनी व्हिजिट केली, सगळ्या यंत्रणांना सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि पहिल्यापासून आपण अलर्ट मोडवर होतो. म्हणून आपल्याला मिलिटरीपासून आजच मिलिटरीची टीम आता इथून जाते, इंडियाची टीम अजून आपण 3 दिवस इथं ठेवतो आहे. बाकीच्या सगळ्या कोल्हापूर सांगलीपासून आलेल्या सगळ्या बोटी त्यांचे सगळे लोक आपण या ठिकाणी ठेवतो आहे. त्यामुळं ही व्यवस्था आता जोपर्यंत मूळ नदीच्या पात्रात जात नाही तोपर्यंत सगळ्या व्यवस्था आपल्याला उभ्या करायला लागतील त्या करतो आपण. प्रचंड मोठं असं आसमानी संकट आहे. शासन 10,000 तुमची मदत आहे, तुम्हाला सरळ नाही, पण यामध्ये शासनाच्या कर्मचाऱ्याचा असेल किंवा आमदार मंत्र्यांचा असेल 1 महिन्याचा असं पगार द्यावा किंवा काहीतरी मोठं पॅकेज द्यावं या संदर्भात दाखवून काही शासन पातळीवर मुख्यमंत्र्यांना मागणी करणार नाही. नक्की लोकांना शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. 1 दिवसाचा पगार तर अनेक लोकांनी शासकीय याच्यात विभागाने दिलेला आहे आणि लोक खूप मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. शेवटी एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की शासन म्हणून तुटपुंजी मदत नाही, प्राथमिक मदत आहे. आपण लोकांना किती मदत करायला लागेल हा पुढचा विषय आहे, पण आज ज्या कुटुंबांना आत्ता पुढचं जीवन आपलं जे प्राथमिक टप्प्यातली मदत तातडीने देणं आवश्यक आहे ते आपण देतो आहे. त्यामुळं शासन जास्तीत जास्त मदत देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. आपण बघितलं असेल की ज्यावेळी या पूरग्रस्त भागाला माननीय मुख्यमंत्री मोदयांनी भेट दिली आणि त्यानंतर मराठवाड्यात जाऊनही त्या भागाला भेट दिल्यानंतर इथली जी परिस्थिती बघितल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदय दिल्लीलाही गेले. त्यांनी आदरणीय मोदींशी चर्चा पण केलेली आहे, पूर परिस्थितीची माहिती दिलेली आहे आणि केंद्राकडून जास्तीत जास्त मदत यावी अशा पद्धतीची विनंती केंद्राला केलेली आहे. आणि त्यामुळे शासन केंद्र शासन मिळून या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी जे काही करता येईल तेवढी सगळी मदत करण्याची भूमिका सरकारची आहे आणि मुख्यमंत्री त्या बाबतीत आग्रही आहेत. उद्या कॅबिनेटची बैठक आहे, त्याच्यामध्ये त्या संदर्भात चर्चा होईल आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल या संदर्भात नक्की निर्णय होतील. ज्या पद्धतीनं विसर्ग झाला 2-4 महिन्या आधीच लोकांनी आंदोलन केलं होतं पाणी सोडण्यात यावं नदीमध्ये, नदी कोरडी टाक पडली आहे. मात्र त्यावेळेस शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिलं गेलं नाही, तुम्ही प्रयत्न करून आदेश करून नंतर ते पाणी सोडण्यात आलं. मात्र आता ही परिस्थिती अशा पद्धतीने उद्भवली. प्रशासकीय याच्यामध्ये काही चूक आहे का किंवा त्या पद्धतीने या पूर परिस्थितीनंतर चौकशी वगैरे काही केली जाणार आहे का? आपण वारंवार ह्या गोष्टी आपण मांडताय, ती परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. जेव्हा जेव्हा धरणामध्ये पाणी साठा उपलब्ध होता तेव्हा तो साठा नियमित याच्याप्रमाणे सोडला जातो. कालवा समिती निर्णय घेत असते आणि पाणी सोडत असतं. परंतु जेव्हा पाणीच नव्हतं, परिस्थिती आपल्याला माहिती आहे की धरणामध्ये पाणीच आता मायनसला होतं, तेव्हा पाणी सोडणं तेव्हा शक्य नव्हतं, तेव्हा लोकांची मागणी अवश्य होती.
परंतु आत्ता जे पाऊस पडलेला आहे हा मला वाटते 50 वर्षाच्या इतिहासातला सर्वोच्च पाऊस आपल्या या भागात पडलेला आहे. मला नाही वाटत की सोलापूरच्या इतिहासामध्ये ही परिस्थिती कधी उद्भवली होती असं मला वाटत नाही. आपल्या तर किमान बघण्या ऐकण्यात नाही आहे. त्यामुळं हे आसमानी संकट आहे आणि आसमानी संकटाचा सामना करत असताना प्रशासन आणि ह्या व्यवस्थेच्या हातात किती गोष्टी राहिल्या होत्या. पाणी ज्या ठिकाणी धरणं भरणं किंवा नॅचरल गेट होती, ओव्हरफ्लो झालेलं पाणी खाली येणार होतं, कोणी अडवून ते पॉसिबल नव्हतं. आणि ज्या ठिकाणी साठा नियंत्रित करता येत होता किंवा विसर्ग नियंत्रित करता येत होता त्या ठिकाणी ते कमी अधिक प्रमाणात करता येत होतं. परंतु शेवटी पाणी साठाच एवढा मोठा होता त्या ठिकाणी ते जो पाणी सोडणं आवश्यक होतं का नॅचरल म्हणून पाणी आलं त्याचा विषय आहे. पण अवश्य तुम्ही म्हणता त्या गोष्टी संदर्भात माननीय मुख्यमंत्री मध्ये बोललेले आहेत. याच्यामध्ये काय चुका झालेल्या आहेत का, याच्यामध्ये काय आहे का हे तपासून बघायला बिलकुल हरकत नाही आणि त्याचाही तपास आपण करू. आता चौकशी आपण करता येईल आणि त्याच्यावर जर काही चुकीचं घडलं असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याबद्दल काय विषय शहरातला एक प्रश्न आहे. मध्यंतरी सगळी ज्या दिवशी अतिवृष्टी झाली त्या दिवशी पाणी घे महापालिकेने काही सूचना दिल्या त्या सूचनांचं तेवढं मनावर पद्धतीनं पालन नाही केल्यामुळे काल देखील दुफाभवानी मंदिराजवळ सोलापूर ते तुळजापूर रस्ता बंद झाला होता आणि काहीही जवळपास 300-400 लोकांच्या घरामध्ये वसंत विहार असेल, यश नगर असेल, स्वराज विहार असेल तिथं पाणी गेलं. त्यानंतर काल सकाळी महापालिकेच्या जेसीबी काही ठिकाणी पाण्याची वाट वाढत होती. म्हणजे आपण सांगितल्यानंतर पण तिथल्या पात्रामध्ये आपण म्हणताय ती वस्तुस्थिती खरी आहे. महापालिकेला मी सूचना दिलेल्या होत्या. परंतु एक तिथं प्रॉब्लेम झालेला आहे ते तुम्हालाही ज्ञात आहे आणि सगळ्यांना ज्ञात आहे. जेव्हा नॅशनल हायवेचं काम झालं तेव्हा जे पाणी काढून देणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी ते प्रॉपर काम झालं नाही. त्या संदर्भात मी हायवेच्या लोकांना बोलवून घेतलं होतं, त्यांच्यासोबत बैठक झालेली आहे. पण सातत्यानं पाऊस पडतो आहे त्यामुळं एकदा तो पाणी काढून देणं आवश्यक आहे. ज्या भागात पाणी साठते कारण ते पाणी हायवे ओलांडून पलीकडं जात नाही, ज्या ठिकाणी जाणं अपेक्षित त्या ठिकाणी जात नाही. त्यामुळे ते पाणी तुंबून राहते आणि ते तुंबून राहिलेलं पाणी लोकांच्या घरामध्ये येते. ही वस्तुस्थिती आहे आणि ते पुन्हा काल थोड्या प्रमाणावर ते झाले. परंतु त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नॅशनल हायवेसोबतच आपल्याला बसायला लागेल आणि महापालिका नॅशनल हायवेचे अधिकारी मिळून त्यातनं जी चूक झालेली आहे ती सुधारायला लागेल. नदीपात्रावर आता आपण जे नदीचं नाव आता घेतलं आदिला नदीचा विषय आहे. आपण फक्त याच ठिकाणी नाही बघत, आपण जाताना बघतोय काय अवस्था आहे. नदीपात्र राहिलेच कुठं आणि जे राहिले ते भरून आले. म्हणजे ज्या नदीच्या खोलीकरणाची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. त्यामुळं त्याच्यावर एक वेगळा विषय चर्चेचा आहे त्या ठिकाणी आपण करू. पण आज प्राथमिक टप्प्यामध्ये माझी विनंती आहे की आपण ज्या याच्यावर आपण बोलतोय किंवा ज्या विषयावर पूर्व भागामध्ये ज्या काही घरांना बाधित झालेली घरं आहेत अशा घरांना पंतप्रधान आवास योजना किंवा रमाई आवास योजनेतून पुन्हा या योजनेचा लाभ देऊन त्यांची घरं उभा करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न असतात. नाही, त्याच्यावर आत्ताच आमची मगाशी बैठक झाली त्यातही आम्ही चर्चा केलेली आहे. जी घरं 100% पडलेली आहेत, 100% जो घरच पडलेलं आहे त्या घराला मदत करणं आवश्यकच आहे. त्या ठिकाणी कुठल्या स्कीममधनं घर देता येते किंवा 100% पडझड झालेल्या घराला 1,20,000ची तातडीची मदत येते, त्याच्यामध्ये अधिकची मदत घालून त्याचं घर कसं उभं करता येईल याही संदर्भात आपण चर्चा करतो. ते मी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी या संदर्भात आपण चर्चा करू. त्यामुळं शेवटी एक आहे की हे सरकार लोकांसाठी काम करतं. हे जनतेचं सरकार आहे. जनता संकटात असताना सरकारनं मागं राहणं अपेक्षितच नाही. पण सगळ्या ठिकाणी सरकार जे शक्य आहे ते सगळं करेल. मागणी म्हणजे पूरग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 1 दिवसाचं अधिवेशन बोलू असं जयंत पाटील म्हणतात, विजय वडेट्टीवारही म्हणतात. पण मग ते त्याच्याने काही फायदा होणार आहे का? आता मला या नेत्यांचं कौतुक करावंसं वाटतं यांचं की आपण कुठल्या वेळी काय बोलतो हे थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे लोकांनी. आज अवस्था काय आहे, आपण जमिनीवर जाऊन पुरामध्ये अजून घरं आहेत, या लोकांच्या मदतीला जाणं अपेक्षित आहे का आमदारांनी जाऊन अधिवेशन करणं गरजेचं आहे याचाही किमान आपण विचार केला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे अधिवेशन घेतलं तरी सरकारच निर्णय घेतं आणि अधिवेशन नाही घेतलं तरी सरकारच निर्णय घेतं. त्यामुळं परिस्थितीचं गांभीर्य सरकारला आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी इथं भेट दिली, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली, मंत्रिमंडळातले माझे सगळे सहकारी या भागात येऊन गेलेले आहेत, त्यांना सगळ्याच गोष्टीचं नॉलेज आहे. त्यामुळे शेवटी आपण सगळ्यांनी मिळून या याच्यातनं जनतेच्या पाठी उभं राहणं महत्त्वाचं आहे, राजकारण महत्त्वाचं नाही.
हो, ज्याप्रमाणे आपण आता एका जिल्ह्यात जे नुकसान झालेलं आहे, लोकांची शेती वाहून गेली, विहिरी वाहून गेल्या, बोरवेल्स वाहून गेले. आता तुम्ही नुसते MSCBचा विषय सांगितला तर 1600-1400 DP वाहून गेलेले आहेत. ही जर मदत NDRFच्या निकषानुसार राज्य शासनाने करायची ठरली होऊन तर हा प्रचंड आकडा मोठा जाणार आहे. ज्यावेळेस तुमच्या हातात पंचनामे येतील प्रशासनाकडनं त्यावेळेस हा आकडा डोळून विस्तारणार असणार आहे. मग ह्याच्यासाठी तुम्ही केंद्राकडे काय बजेट मागणार आहात का किंवा तसे काय प्रयत्न चालू आहेत? ते विशेष पॅकेज देण्याची गरज मी आत्ता आपल्याला क्लिअर बोललो की माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय मोदीजींना भेटलेले आहेत. इथल्या परिस्थितीची माहिती त्यांना दिलेली आहे. त्या अनुषंगानं त्यांनी केंद्राकडे मदतीची मागणी केली आहे आणि त्या अनुषंगाने केंद्र मदत करेल. परंतु आपण परिस्थितीचा अंदाज आपण अजून ना तुम्हाला येतो आहे ना प्रशासनाला येतो आहे ना आज पाणी आज सगळ्या ठिकाणी आहे. तेव्हा अंदाज आपण बांधणं मला वाटतं तेवढंसं उचित नाही. थोडंसं त्याला 2-4 दिवसाचा 8 दिवसाचा वेळ जायला लागेल. आणि वस्तुस्थितीचं जेव्हा आपल्याला ज्ञात होईल वस्तुस्थिती तेव्हा आपण हे सगळे निर्णय आपण घेऊ. परंतु एक सांगतो, कितीही नुकसान झालं असलं तरी शेवटी सरकार जनतेसाठी काम करतं. सरकार या सगळ्या सुविधा आणि सगळी व्यवस्था पुन्हा नव्यानं उभी करेल आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. म्हणजे 150 DP वाहून गेले काय आणि MSCBची सगळी व्यवस्था वाहून गेली काय, घरं अडचणीत आली काय, सगळ्या ठिकाणी सरकार या लोकांच्या पाठीशी उभं राहील आणि सरकार यांना मदत करेल. शहरात आणि पण MSCBची कल्पना सुद्धा राहत नाही. ठीक आहे, आता ते मी माहिती घेतो. जसं घडलं असेल तर आपण तशा सूचना देऊ. शेवटी लाईटची आवश्यकता असते आणि जेव्हा आवश्यकता नाही असतानाही काही ठिकाणी धोका झाला असेल निर्माण तर त्या ठिकाणी बंद करणं अपेक्षित आहे. तेव्हा त्या संदर्भातल्या सूचना आपण प्रशासनाला देऊ. महावितरणचं 30 कोटी आपण सांगितलं होतं, तर बाकीचे जे एजन्सी आहेत PWD आहे असा एकत्रित आकडा काढला लागेल किती नुकसान झालं. आता MSCBची चर्चा माझी झाली, त्यांनी तो आकडा मला आता बैठकीत सांगितलेला आहे. PWDचे सोबत अधिकारी होते, त्यांनाही मी तातडीनं सांगितलेलं आहे की आत्ता फक्त गावाचा संपर्क तुटलेला आहे. ज्या ठिकाणी संपर्क तुटला आहे, ज्या ठिकाणी रस्ता वाहून गेला काय, ज्या ठिकाणी वीज वाहून गेलेले आहेत त्याला प्रायोरिटी आपण द्या. खड्डे भरायची प्रक्रिया त्यानंतरची प्रक्रिया आहे. आणि मग तात्पुरती दुरुस्तीचा विषय आहे. त्याही सूचना मी परवाच्या बैठकीमध्ये दिल्यानंतर कालच चीफ इंजिनियरकडून आपल्या AC ला पत्र आलेलं आहे की तातडीची दुरुस्तीचं सर्वे करा आणि जे शक्य आहे ते चालू करा आणि जे अशक्य आहे त्याचा प्रस्ताव तातडीने आमच्याकडे पाठवा. 2 दिवसापूर्वी कालच पत्र आले आणि तशी कारवाई चालू झाली. आत्ता मी तात्पुरत्या रस्ते दुरुस्तीसाठी DPCतनं 4 कोटी रुपयाची तातडीची तरतूद केलेली आहे आणि तशा सूचना कलेक्टर महोदयांनी जिल्हा परिषदेच्या COना दिलेल्या आहेत. आणि तातडीनं रस्ते दुरुस्ती, ज्या ठिकाणी मुरुम टाकणं गरजेचं आहे, ज्या ठिकाणी खड्डे भरणं आवश्यक आहे आणि गावाची तातडी गावं तातडीनं जोडणं गरजेचं आहे, अशा ठिकाणी तातडीच्या सूचना देऊन पैशाची व्यवस्थापन केलेली आहे. सगळ्या विभागांचा एकत्रित किती नुकसान झालं असं साधारणपणे मिळावं म्हणजे त्यानुसार नक्की आता एक परिस्थिती समजून घ्या. परवा दिवशी काल थोडंसं पाणी कमी झालं होतं. कालपासून ते पाणी पुन्हा वाढलं. आज 1,55,000 क्युसेकच्या क्षमतेनं आज पाणी पुन्हा पूर आलेलं आहे. त्यामुळं सगळं व्हायला सगळा अंदाज यायला थोडासा वेळ लागेल. पाणी कमी झाल्यानंतर मात्र खात्रीनं 8 दिवसाच्यात आपल्याला ते करता येईल. पण पाणी कमी झालं तरीसुद्धा लगेच त्या शेतात किंवा त्या परिसरात जाता येईल अशी परिस्थिती सध्या तर नाही. रस्ते वाहिले किंवा त्या ठिकाणी जी शेतजमीन आपली आहे ते काही लगेच चालत जाणं की तर त्या ठिकाणी सर्वे करणं पॉसिबल नाही. थोडासा वेळ लागेल, 8-10 दिवसाचा वेळ. सगळ्या याची माहिती यायला 10-12 दिवसाचा तर वेळ लागेल. पूर वसरल्यानंतर 8-10 दिवसाचा वेळ लागेल. परंतु प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहेत. बहुतांश ठिकाणी बाहेरचे पंचनामे संपत आलेले आहेत जिथं नदीकाठाचा परिसर सोडून. त्यामुळे आवश्यकता भासली तर जिल्ह्यातली सगळी यंत्रणा आपण या ठिकाणी वापरू आणि तातडीनं याचा सर्वे आपण करून घेऊ. उद्याचा एक दिवस सोडला तर पूर्ण स्थिती पूर्ववत येईपर्यंत पालकमंत्री जिल्ह्यातच राहतील. मला वाटतं आपण सगळेजण याचे साक्षीदार आहात. मी वेगळं सांगायची काही आवश्यकता नाही. फक्त एक आहे की मी अनेकदा पालकमंत्री प्रोटोकॉलनं जातो तेव्हा अनेक अधिकारी अडकून पडतात. माझी भावना हीच सातत्यानं आहे. आजही सकाळी लवकर आढावा बैठक घ्यायचं कारण हेच होतं की अधिकाऱ्यांना फील्डवर काम करताना अडचणी येऊ नये. मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी सारख्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेणं आणि त्यांना सारखं या कामात अडकून ठेवणं मला काही योग्य वाटत नाही.
त्यामुळे मी सकाळी लवकर आढावा बैठक घेतली आणि शक्यतो माझ्या सूचना सगळ्या अधिकाऱ्यांना आहेत की आता मंत्री आले आणि कोणी आले तरी फील्डवर आपण काम करा. एखादा दुसरा अधिकारी त्या माहिती देणारा अधिकारी मंत्र्यांच्या सोबत जाऊ द्या, परंतु बाकीच्या अधिकाऱ्यांना जिथं काम करणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी काम करू द्यावं अशी माझी भावना या निमित्तानं आहे. शिवसेनेच्या उपनेत्या त्या त्यांनी फील्डवरती जाऊन कलेक्टर साहेबांना फोन केला की बाबा इथे तुमची यंत्रणा पोहोचत नाही किंवा तुमची मदत पोहोचत नाही, तुम्ही ऑफिसमध्ये बसून काय करता. तसाच फोन कृषी मंत्र्यांनी केला आणि त्या शिवसेनेच्या उपनेत्यांना कलेक्टर साहेबांनी त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलं व्यवस्थित, पण त्यांच्या ते इतकं जिवारी लागलं की त्यांनी आज व्हिडिओ करून तो व्हिडिओ व्हायरल केला की मी काय 2 नंबरचे धंदे सांगितले होते आणि कोणाला सोडायला सांगितलं होतं. शिवसेनेच्या उपनेते आहेत प्रवक्ते एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते द्या आणि त्यांनी जवळपास 14 मिनिटं सांगितलं की बाबा कलेक्टर साहेब त्यांनी म्हणजे ज्याप्रमाणे प्रशासन यंत्रणा मदत करतील होतं आणि त्याप्रमाणे तुम्ही करा, पण ते तुम्ही करा म्हणजे त्यांच्या जिवारी खूप लागलं आणि त्यांनी मग मी काय 2 नंबरच्या धंद्यासाठी फोन केला होता का असं तसं ते आरोप केले त्यांनी त्याच्यामध्ये. आणि असं वारंवार व्हायला लागलं. कोणीतर आमदार जातो प्रशासकीय अधिकाऱ्याला फोन करतो, त्याचा व्हिडिओ व्हायरल करतो, मग या संदर्भात तुम्ही बोललाय पण असं व्हायला नको. असं माझं सगळ्यांनाच विनंती आहे की मी अगोदरच एवढ्यासाठीच बोललो की आपल्या ह्या राजकीय आपल्या द्वेषानं किंवा राजकीय आपण या घटनेकडे बघताना शेवटी हा सगळा ताण ह्या प्रशासकीय व्यवस्थेवर येतो आणि त्या व्यवस्था आता कामात असताना आपण त्यांना जास्त त्रास देणं आणि ज्यांना कायम आपण अडकून ठेवणं योग्य नाही. माझी भावना तीच आहे आणि तुम्ही बघत असाल की मी सातत्यानं माझी भूमिका हीच आहे की प्रशासनानं फील्डवर काम करावं. आताही मी पालकमंत्री तालुक्याचे अधिकारी बोलवता येतात, पण मी आत्ता पूर आल्यापासून एकदाही तालुक्यातल्या कुठल्याही अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलेलं नाही. वेळ पडली तर आम्ही VCवर त्यांच्याशी बोललो, परिस्थितीची माहिती घेतली, परंतु सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की प्रशासकीय व्यवस्था रात्री अपरात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत काम करते. काही ठिकाणी तर 24-24 तास काम न झोपता काम केलेलं आहे. तेव्हा थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे. आता मी एका ठिकाणी जाणं, लगेच पटकन जाऊन लगेच फोन करणं, इथं का पोचला नाही, सगळ्या ठिकाणी कलेक्टर पोचू शकत नाही, सगळ्या ठिकाणी तहसीलदार पोचू शकत नाही, सगळ्या ठिकाणी मंत्री पोचू शकत नाही, पण ते खालची यंत्रणा नक्की पोचते. तालुक्यात म्हणजे गावागावामध्ये जी टीम तयार केलेली आहे ती प्रत्येक माणसापर्यंत पोचण्याचं काम करते. हा एक प्रश्न आहे. सोलापूर जिल्ह्यात सगळ्यांचा बऱ्यापैकी हंगाम सुरू होतोय, पण आपला साखर हंगाम जर उशिरा झाला तर त्याचा इफेक्ट आपल्या जिल्ह्यातला ऊस तिकडे पडून येण्यासाठी होऊ शकतो. हे चालू वर्षी खूप चांगला ऊसाचं उत्पादन आहे, पण कारखाने लेट व्हायचं काही कारण होणार नाही, कारण कारखाने चालू व्हायला अजून 1-1.5 महिन्याचा अवधी आहे. तेव्हा जनजीवन पूर्ववत होईल आणि तोपर्यंत काय मला वाटत नाही अशी कुठली परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळं तशी परिस्थिती होणार. अहिल्यानगरमध्ये प्रचंड तणाव झालेला पाहायला मिळतो. मुस्लिम समाज असतात, पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतो तिथं. अशा पद्धतीने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करून हा सगळा प्रकार सुरू आहे. आपण कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीविरुद्ध कशा पद्धतीने बघताय? आता आपण आत्ताच TV वर बघताय आणि तुम्ही सांगताय, मी जी घटना बघितलीच नाही, मला माहिती नाही, त्याच्यावर बोलणं उचित नाही. आता जे आपण नुकसानीचे पंचनामे वगैरे करतो म्हणजे पूर नसलेल्या भागात त्याच्यामध्ये ऊस घेऊन आहोत. हां ना, एक समजून घ्या तुम्ही, ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी ऊसाचं नुकसान होईल का, तो त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार विषय आहे. परंतु ज्या ठिकाणी नदीकाठाच्या बाजूचा सगळा तिथं 100% ऊसाचाही पंचनामा करायला लागतो, तिथं कुठलाच विषय नाही. ज्या ठिकाणी सातत्यानं 8-10 दिवस पाणी ऊसामध्ये आहे किंवा अर्ध्याच्या वर किंवा संपूर्ण ऊसच पाण्याखाली आहे, त्याचा काही विषयच येत नाही, तिथे 100% पंचनामे करायला लागते. परंतु 100% नदीकाठच्या सगळ्या भागातला ऊसाचाही पंचनामे आपण करू. परंतु जो भाग आता अतिवृष्टी जरी झाली तरी ऊसाला लगेच नुकसान ऊसाला पोचलं अशी परिस्थिती नसते. त्या ठिकाणी ऊसाच्या पंचनाम्याची आवश्यकता नाही, बाकी सगळ्या पिकाच्या पंचनाम्याची आवश्यकता आहे. शरद पवार असं कर्ज वसुली आहे ती थांबवा आणि कर्जमाफी करा, कसं पाहता या विधानाकडे? माझी माननीय पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी अनेकदा या सगळ्या परिस्थितीला सामोरं गेलेले आहेत. माझी विनंती त्यांना आहे की ही वेळ त्याची नाही. वसुली तर 100% थांबलेली आहे. वसुली कुठल्याही परिस्थितीत बँकाला वसुली करू दिली जाणार नाही, आता परिस्थिती आहे. आणि बाकीचे जे विषय आहेत कर्जमाफी असेल किंवा बाकीच्या विषयाला आपल्याला खूप वेळ आहे चर्चा करायला. योग्य वेळी शासन कर्जमाफी करेल, त्यामध्ये कुठं हे करायचं कारण नाही. योग्य वेळ कधी येणार हाही प्रश्न पुन्हा विचारला जाईल, त्याचाही विषय आहे. मी आता प्राथमिक टप्प्यामध्ये पहिलाच विषय सांगतो की आत्ता शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं हे गरजेचं आहे
आणि या अनुषंगानं शेतकऱ्यांना जी लागेल ती मदत करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं सगळ्याच मोठ्या मोठ्या नेत्यांनी सध्या याच्यावर लक्ष केंद्रित करावं. म्हणजे उद्याच्या मंत्रिमंडळानंतर ही घोषणा होईल. आता मंत्रिमंडळ खूप मोठं असतं आणि मी त्यातला एक घटक आहे. मंत्रिमंडळाचे विषय चर्चेला उद्या आल्यानंतर मी अवश्य आपणाशी बोलू.